नमस्कार. आज मी अहिल्याबाबत जी गोष्ट सांगणार आहे ना, ती माझ्यासाठी प्रचंड प्रेरणादायी आहे. यातून अहिल्याईंचा मुत्सद्दीपणा तर कळतोच, पण अहिल्याई त्या काळच्या शासकांच्या शासक होत्या हे सुद्धा जाणवतं. झालं असं की होळकरांची फौज पेशव्यांसोबत निजामांशी लढत होती. त्यातल्या एका तुकडीने अहिल्याईंना संदेश पाठवला की हैदराबादेपासून आत साधारण 120 किलोमीटर अंतरावर एक प्राचीन शिवमंदिर आहे. त्या मंदिराची पडझड झाली आहे, त्या मंदिरापर्यंत जायला रस्ता देखील नाहीये, त्यामुळे आपण काहीतरी लक्ष द्यावे. अहिल्याईंनी लागलीच निजामाला खलिता झाडला आणि त्यांनी त्यात लिहिलं की राजमुंद्रामधल्या शिवमंदिर प्राचीन आहे, तिथल्या शिवशंभूंची सेवा करणं तसंच रयतेसाठी येण्या जाण्याची व्यवस्था करणं हा आमचा धर्म आहे. त्यामुळे आम्ही इथून तिथल्या मंदिराच्या व्यवस्थेसाठी पैसे आणि कारीगर माणसं पाठवतो, तुम्ही फक्त आम्हाला कामाची परवानगी द्या. या पत्रावर निजामानं काय उत्तर पाठवलं माहिती? त्याने लिहिलं की आप हमारी बडी आपा हो, म्हणजे तुम्ही मला मोठ्या बहिणीसारखे आहात, तुम्ही इथली काळजी करू नका, मी स्वखर्चाने मंदिराचा जीर्णोद्धार करतो, त्याला तुमचं नाव देतो, रयतेची देखील व्यवस्था पाहतो, तुम्ही कुठलीच तसदी घेऊ नका. ही होती अहिल्याईंची राजनीतीची ताकद. तुलसीदासांनी म्हणूनच ठेवलंय, भय बिन होईन प्रीत, त्याची इथं प्रचिती येते. निजामाच्या मनात भीती निर्माण झाली. त्याला ठाऊक होतं की होळकरांची फौज इतकी आत आली तर मग आपली काही खैर नाही. यावरून आपल्या लक्षात येईल की अहिल्याईंचे शासन सर्वत्र नसलं तरी संपूर्ण हिंदुस्थानात त्यांना मान्यता होती. त्यांच्याबद्दल रयतेच्या मनात जिव्हाळा आणि यवनी शासकांच्या मनात भीती होती. शासकांवर अहिल्याईंचा वचक होता. म्हणूनच तर काशी विश्वेश्वरासह अनेक ठिकाणी जिथे इतर धर्मीय शासक होते तिथे देखील अहिल्याईंनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. नद्यांवर घाट बांधले, पण तिथले शासक अहिल्याईंना रोखू शकले नव्हते. अशा होत्या आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अहिल्याईचा उदो उदो.